नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्राईम टाईम महाराष्ट्रावरती। बीड जिल्ह्यामध्ये 1 वर्षापूर्वी एक निर्गुण हत्या झाली होती। सरपंच संतोष देशमुख यांची ती हत्या होती आणि आता याच प्रकरणात एक नवं ट्विस्ट समोर आलेलं आहे। ते नेमकं ट्विस्ट काय आहे हे मी तुम्हाला सांगतो। सदर प्रकरण जे आहे त्याला 1 वर्ष झालेलं आहे। त्या प्रकरणाचे काही आत्ताचे अपडेट आहेत ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो। या प्रकरणामध्ये एकूण 7 जण जे आहेत ते सध्या तुरुंगात आहेत आणि यामध्ये कृष्णा आंधळे जो आहे हा फरार आरोपी जो आहे तो 1 वर्ष झाला अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही आहे। आता या संपूर्ण प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती, जामिनासाठी याचिका दाखल केली होती। मात्र ही याचिका आता कोर्टाने पुन्हा एकदा फेटाळलेली आहे। सुप्रीम कोर्टाने वाल्मिक कराड यांना जामीन देण्यासाठी जो अर्ज केला होता तो नामंजूर केलेला आहे। आता त्यांना पुढचे 1 वर्ष जे आहे वाल्मिक कराडला जामिनासाठी अर्ज देता येणार नाही, 1 वर्ष काहीच करता येणार नाही। मात्र या सगळ्यातच एक सोशल मीडिया पोस्ट जी आहे ती म्हणजे सुशील कराड यांची सोशल मीडिया पोस्ट जी आहे ती व्हायरल झालेली आहे। सुशील कराड कोण, तर जे संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे त्या प्रकरणातील मास्टरमाइंड, मुख्य आरोपी जो म्हटला जातो वाल्मिक कराड यांचे पुत्र आहेत सुशील कराड। आता या सुशील कराड यांनी काय पोस्ट केले तर त्यांनी फेसबुकवरती लिहिलं आहे, आता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार। आणि हीच पोस्ट जी आहे ती आता चर्चेचा विषय बनलेली आहे। सगळ्यांसमोर सर्व काही बोलणार म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये काही नवा ट्विस्ट येतोय का असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। तर ही सुशील कराड यांची जी सूचक पोस्ट आहे त्यामुळे म्हटलं जात आहे की कुणाचं पितळ आता उघडं पाडण्यासाठी सुशील कराड जे आहेत ते आतापर्यंत जे शांत होते ते काही आता नवीन घडामोड जी आहे ती समोर आणतायत का हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। आता यामध्ये काय काय समोर येऊ शकतं यावरती जर आपण म्हटलं, चर्चा केली किंवा राजकीय वर्तुळात एकंदरच काय चालू आहे हे जर आपण पाहिलं तर कुठेतरी नेत्याचा कुठला वरदहस्त जो आहे तो वाल्मिक कराडवरती होता का असा प्रश्न जो आहे यातून तो म्हणजे सुशील कराड यांना काही सूचित करायचं आहे का, तसं सूचक काही करायचं आहे का की कुठल्या तरी नेत्याचा यामध्ये हस्तक्षेप असू शकतो किंवा कुठल्या तरी पोलीस अधिकाऱ्याचा हस्तक्षेप असू शकतो। जर असं सगळं असेल तर पुढे ही सगळं प्रकरण जे आहे ते गृहमंत्रालयापर्यंत जाऊ शकतं। पोलिसांचं खातं जे आहे ते सध्या फडणवीसांकडे असल्यामुळे हे संपूर्ण प्रकरण गृहमंत्रालयाकडे जाऊ शकतं। आणि बीडमधील जे महत्त्वपूर्ण नेते आहेत, धनंजय मुंडे असतील ज्यांचा संबंध सांगितला गेला मागच्या काही बातम्यांमध्ये किंवा मागच्या काही राजकीय वर्तुळात ज्या चर्चा झाल्या त्यामध्ये वाल्मिक कराडबरोबर धनंजय मुंडे यांचा संबंध असल्याचं म्हटलं गेलं। त्यामुळे यातलं काही समोर सुशील कराड आणणार का आता असा प्रश्न निर्माण होतोय। एकूणच आता संतोष देशमुख यांचे जे भाऊ आहेत धनंजय देशमुख बंधू जे आहेत त्यांनी यावरती एक महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिलेली आहे। ते काय म्हणतात की सोशल मीडियावर अशा पोस्ट टाकण्यापेक्षा समोर या आणि काय सत्य आहे ते सांगा असं आव्हान जे आहे ते सुशील कराड यांना धनंजय देशमुख जे आहेत त्यांनी केलेलं आहे। जे बंधू आहेत संतोष देशमुख यांनी हे आव्हान केलेलं आहे। पुढे त्यांचं असं देखील म्हणणं आहे धनंजय देशमुख यांचं की तुम्हाला कुणाच्या आश्रयाने ही हिंमत आली, ही सगळी पोस्ट करण्याची हिंमत आली आणि ही ताकद नक्की कोणाची आहे असा थेट सवाल जो आहे तो धनंजय देशमुख या संपूर्ण पोस्ट नंतर प्रश्न उपस्थित करतायत। आता धनंजय देशमुख यांचं देखील तसंच म्हणणं आहे, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं ते गंभीर आरोप करत म्हणताय सुशील कराड यांची ही भाषा जी आहे ती भाषा म्हणजे तक्रारदाराला, फक्त तक्रारदारालाच नाही तर थेट न्यायालय, शासन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रशासनाला ही चॅलेंज देण्यासारखं हे त्यांचं पोस्ट आहे। हे असं सगळं त्यांचं म्हणण्याची जी हिंमत होते ते चॅलेंज असल्याचं धनंजय देशमुख यांचं एकूणच आता या सगळ्या प्रकरणावरती म्हणणं आहे। या प्रकरणातील संवेदनशील परिस्थिती पाहता सुशील कराड खरंच समोर येऊन काही धक्कादायक खुलासा आता करणार का आणि या खुलाशामुळे कोणाला कुठे किंवा धरलं जात आहे का किंवा यामध्ये कोणतरी दुसरं गोवलं जाणार का हे पाहण्यासारखं असेल आणि काही नवीन मिळतंय का, नवा ट्विस्ट येतोय का या प्रकरणामध्ये हे सगळं पाहण्यासारखं असेल। आता संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला जसं मी मगाशी सांगितलं 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। कृष्णा आंधळे नावाचा जो व्यक्ती आहे, जो आरोपी आहे तो फरार आहे। 1 वर्ष माणूस तो फरार आहे, पोलिसांना सापडत नाही आहे। आता यामध्ये नेमकं काय आहे, खरंच तो फरार आहे की अजूनही त्याच्या कोणत्या जीवाला धोका असल्यामुळे तो बाहेर येत नाही की खरंच काहीतरी वेगळंच गोष्ट झालेली आहे हा प्रश्न अजूनही आहे। कारण आता मध्येच धनंजय देशमुख यांनी स्वतः म्हटलेलं की कृष्णा आंधळे स्वतः 8 वेळा गावी जाऊन त्याच्या गावातून घरात जाऊन आलेला आहे। चालू ह्या 6 महिन्यामध्ये
आम्हाला जी माहिती मिळाली होती ती आम्ही CID ऑफिसला कळवली. 3 वेळेस हा आरोपी गावाकडे येऊन गेला, 3 वेळेस, आणि ही माहिती खरी होती. आणि त्यांनी देखील मान्य केलं की हा आरोपी तिथे आलेला होता. परंतु त्याच्यावर त्यांचं जे तपास आहे किंवा त्याला शोधाशोध चालू आहे, त्याच्याकडे कुठलाही मोबाईल नाही किंवा तो मोबाईल वापरत देखील नाही, म्हणून या यंत्रणेला अडचण येऊ शकते, अडचण आलेली आहे. परंतु यावर काय करायचं आणि आरोपीला कसं जेरबंद करायचं यावर आम्ही लवकरच विचार करून आम्हाला त्याला कसं जेरबंद करून, कारण आमच्या सगळ्या कुटुंबाला जीवितास धोका आहे. कारण का हे आरोपी म्हणजे सैतानी वृत्तीचे सगळे लोक आहेत. त्यांचं समर्थन करणारे तिथंच आले, हे आरोपी तिथंच आले. तर त्या गोष्टीवर आम्ही त्यांना मागणी केलेली आहे. लवकरात लवकर त्याच्या मुसक्या ओढून त्याची पूर्ण जिल्हाभरात पोलीस प्रशासनानं धिंड काढून लवकरात लवकर त्याला जेलबंद करावं अशी आमची मागणी आहे, आणि ते लवकरच होईल अशी आम्ही अपेक्षा करतो. त्यामुळे आता तो खरंच जिवंत आहे की खरंच काहीतरी झालंय हा प्रश्न देखील अजूनही आहे. 1 वर्ष झालेला आहे, कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये काही नवीन ट्विस्ट येत आहे का हे पाहावं लागेल. तुम्हाला यावरती काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला.